अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरची सुवर्णकन्या प्रांजल रुपाली सोमनाथ वन्ना हिने जागतिक मंचावर तिरंगा फडकवत तब्बल 2 सुवर्ण पदकांना गवसणी घातली. जगभरातील 71 देशांच्या बलाढ्य खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत प्रांजलने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे सोलापूरसह संपूर्ण देशाचे नाव जागतिक क्रीडा जगतात उंचावले आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी प्रांजलने केवळ देशाचे प्रतिनिधित्वच केले नाही तर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, खेलो इंडिया, राज्य आणि जिल्हा पातळीवर मिळून 40पेक्षा जास्त पदके जिंकण्याचा अद्भुत आणि रेकॉर्ड ब्रेक पराक्रम केला आहे. वयाच्या 5व्या वर्षापासूनच पदकांचा धडाका लावत सध्या 10वीत शिकत असलेली प्रांजल ही मूळची सोलापूरची. तिने वयाच्या 5व्या वर्षापासून रिदमिक जिम्नॅस्टिकला सुरुवात केली. पुणे येथून रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पदके जिंकली. तिच्या याच अफाट क्षमतेमुळे 2018-19मध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तिची संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 18 ऑगस्ट 2021 रोजी प्रांजलच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली आणि तिथून तिने योगासनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. नॅशनल आणि खेलो इंडियामध्ये एकछत्री अंमल प्रांजलचा योगासनाचा प्रवास हा थक्क करणारा आहे. देशातील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये प्रांजलने सलग 4 वर्ष पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या खेलो इंडिया 2025-26मध्ये तिने 2 सुवर्ण, 1 रौप्य पदक पटकावले. याशिवाय भुवनेश्वर, दिल्ली, बेंगलोर आणि गुवाहाटी येथे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सातत्याने सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवला. दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या आशिया चॅम्पियनशिपमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रांजलच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे प्रशिक्षक मंगेश खोपकर, ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, सोलापूर येथील कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जागतिक स्तरावर भारताचा डंका वाजवणाऱ्या प्रांजलच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.